पालिकेच्या मतमोजणीनंतर आज पुन्हा एकदा वाडेश्वर कट्टा पुण्यामध्ये भरला। आजकाल राजकीय चर्चे वर्तुळामध्ये हा कट्टा फार चर्चेचा विषय बनलाय। मतमोजणीच्या आदल्या दिवशी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर असलेल्या वाडेश्वर हॉटेलच्या एका कट्ट्यावर खासदार संजय राऊत यांनी भाजपच्याच नव्हे तर इतर पक्षांच्या सुद्धा जागांबाबत अंदाज वर्तवला होता आणि तो अंदाज तंतोतंत खरा ठरला, बाकी साऱ्यांचा चुकला। त्यासाठी वाडेश्वर कट्ट्यातर्फे आज संजय काकडे यांना 4,000चं बक्षीसही देण्यात आलं। काय होता काकडे यांचा अंदाज आणि तो इतका अचूक कसा काय आला? आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी त्यांच्याशी बोलले। मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी पुण्यातील हे सगळे नेते आणि पत्रकार या वाडेश्वर कट्ट्यावरती भेटले होते। या गप्पांसोबतच इथं प्रत्येकाने त्याचा एक अंदाज या चिठ्ठ्यांवरती लिहून दिलेला होता। खासदार संजय काकडे यांनी या ठिकाणी भाजपला 92 जागा मिळतील असं भाकीत केलेलं होतं। एवढंच नाही तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ जर भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही असंही छातीठोकपणे सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर त्यांनी इतर पक्षांना दिलेल्या जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 42 जागा दिलेल्या होत्या। त्यानंतर या ठिकाणी काँग्रेसला त्यांनी 12 जागा दिलेल्या होत्या, शिवसेनेला 10 जागा दिलेल्या होत्या, मनसेला 3 जागा दिलेल्या होत्या। तर हा अंदाज थोडाफार जवळपास जाणार आहे, परंतु हाही अंदाज पूर्ण बरोबर आहे असं नाही, कारण खासदार काकडे यांना अपेक्षित असलेल्या जागांपेक्षाही अधिक जागा या ठिकाणी भाजपला मिळालेल्या आहेत। मला अंदाजापेक्षा जास्त जागा मिळाल्यात, कारण काय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या अंदाजांपेक्षा त्यांचा करिश्मा जास्त दिसला गेला। पुणेकरांना त्यांच्या कार्याची शैली जास्त आवडली गेली, त्यामुळं 4 ते 5 जागा जास्त भारतीय जनता पक्ष। एका अर्थाने तुम्ही मान्य केलं की म्हणजे तुम्हालाही अपेक्षित नव्हतं की मोदीला तेवढी चालेल म्हणून, ना तुम्हाला अपेक्षित होत आहे? तुमचा अंदाज काय याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये 5 पक्षांची आकडेवारी मी दिली आहे। त्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी आणि भाजप या 2 पक्षांचा माझा अंदाज चुकला, परंतु आपण पाहिलं तर शिवसेनेला मी या ठिकाणी 12 जागा दाखवल्या होत्या, काँग्रेसला 12 जागा दाखवल्या होत्या, शिवसेनेला 14 जागा दाखवल्या होत्या आणि मनसेला 4 जागा दाखवलेल्या होत्या। त्या साधारणतः बहुतेक बरोबर आलेल्या आहेत। फक्त संजय काकडेंचाच अंदाज का खरा ठरतो हे गूढ आम्हाला समजलेले नाही। हे गूढ शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितच त्याच्या पाठीमागे काय आहे हे शोधू, लोकांच्या समोर ते नक्की आणू। काय म्हणतायत? काहीतरी गूढ आहे तुमचा अंदाज खरा ठरण्यामध्ये। एका अर्थाने त्यांनी काहीतरी सूचक वक्तव्य केलंय। काय अपयशी माणूस काही बोलू शकतो, त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं। जोपर्यंत तो अपयशी आहे ते थोडंसं दुःख आहे, ते दुःख जायला आठवडाभर जाईल, त्याच्यानंतर आपण परत पुढच्या आठवड्यात कट्ट्यावर भेटू, त्यावेळी त्यांचं वेगळं स्टेटमेंट असेल कदाचित। तुम्ही सर महापालिकेच्या राजकारणाशी आणि एकूण सगळ्या पुण्याशी एवढी वर्ष निगडीत आहात, एवढ्या जागा कोणत्या पक्षाला कधी मिळालेल्या नव्हत्या? म्हणजे याला काय कारण द्यायचं? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केलं जाईल? नाही, त्याचं कारण मी तुम्हाला खरं सांगू का? आपण 1952 पासून महानगरपालिकेचा इतिहास पहा। दर 15 वर्षानंतर या ठिकाणी लाट बदलत जाते। प्रत्येक गेले म्हणजे 52 साली जी नागरिक संघटना होती ते 57ला त्या ठिकाणी समिती आली, 62ला नागरिक संघटना आली, 67ला काँग्रेस निवडून आली। हे दर 5-10-15 वर्षानंतर एक नवीन पिढी राजकारणामध्ये येत असते आणि त्या पिढीच्या बदलत्या मताचं परिवर्तन हे आपल्याला निकालामध्ये दिसतं। त्या ठिकाणी जे अंदाज वर्तवले होते ज्याचा जवळपास येईल त्याला तुम्ही बक्षीस जाहीर केलेलं होतं, तर आता हे बक्षीस तुम्ही देणार का? किती किती बक्षीस आहे? 4,000। अच्छा, 4,000 रुपये प्रत्येकी 1,000 असे आम्ही 4,000 रुपये। तर हे वाडेश्वर कट्ट्याचे इथले जे काही संस्थापक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे, त्यानंतर काँग्रेसचे श्रीकांत शिरोळे, त्याचबरोबर डॉक्टर सतीश देसाई आणि भाजपचे गोपाळ चिंतल यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपये काढण्यात आले होते आणि हे 4,000 रुपये अंदाज बरोबर ठरला, यामुळे खासदार संजय काकडे यांना दिले जात आहेत। नाना, ह्या 4,000 रुपयांची किंमत थोडीशी किंवा मोल जे आहे ते एका अर्थाने थोडंसं वेगळं आहे तुमच्यासाठी, कारण हे 4,000 रुपये म्हणजे एका अर्थाने पुणे महापालिकेची जी सत्ता आहे ती वर्तवलेली तुम्ही आहे, जो भाकीत आहे ते खरे करणारी ठरली। तर मोदींनी छापलेल्या नवीन नोटा आम्ही त्यांना देतो। तर हा या वाडेश्वर कट्ट्याचा जो गमतीचा भाग होता तो एका अर्थाने या नोटांच्या स्वरूपामध्ये जो आहे तो पूर्ण झाला। आणि जी पुण्याची खासियत आहे, निकालानंतर देखील एकत्र बसण्याची आणि निकालामधला जो काही विखार आहे किंवा दुःख आहे ते एका अर्थाने अशा प्रकारे या ठिकाणी कट्ट्यावरती भेटल्यानंतर, गप्पा मारल्यानंतर खचितच काहीसं कमी होतं। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।
काल एबीपी माझाच्या कौल मराठी मनाचामध्ये मिस्टर बी आले होते. त्यांनी मुंबईचं केलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलं होतं. तिकडं पुण्यासाठी मिस्टर बी, भाजपसाठी सुद्धा आणि भाकीत करण्यासाठी सुद्धा संजय काकडे ठरलेले आहेत, जे खासदार आहेत राज्यसभेचे.